2014 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्तीच्या अनुमानानुसार बॉक्साईट धातूचे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत? तर लक्षात राहू द्या. आता इथं 14, 15 आकडेवारीकडे नका जाऊ विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं बॉक्साईटचे सर्वात जास्त साठे कुठे आढळतात? तर बॉक्साईटचे सगळ्यात जास्त साठे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतात. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तर बाकीचे ऑप्शन आपोआपच कट होऊन जात आहेत बघा. 2, 3, 4 हे सगळे ऑप्शन पूर्व विदर्भातले आहेत आणि शक्यतोवर इलिमिनेशन मेथड पद्धतीने जर आपण पाहिलं तर बॉक्साईट हे दक्षिण महाराष्ट्र किंवा ज्याला आपण दक्षिण कोकण म्हणतो, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग बघतो, तर याच भागात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तुम्ही इलिमिनेशन मेथडने सुद्धा याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा कुठं कुठं कोणकोणती खनिज आहेत आपल्याला बघता येतील, जसं की मॅग्नीज भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग मध्ये सापडतं. लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सापडतं. बघा बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या ऑप्शन वरून बघा तुम्हाला एकही पूर्व विदर्भातला जिल्हा दिसणार नाही. यावरून सुद्धा उत्तर काढता येतं. क्रोमाइट बघा भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड. डोलोमाइट यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी. कायनाइट भंडारा, गोंदिया. जांबा खडक हा शक्यतो कोकण, कोल्हापूर, सातारा यामध्ये सापडतो. बेसाल्ट सुद्धा आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकण सोडला तर पूर्ण महाराष्ट्रात बेसाल्ट पसरलेला आहे. आणि चंद्रपूर, नागपूर, अमरावतीमध्ये वालुकाश्म खडक सापडून येतात. चला पुढे जाऊया. पुढचा